रत्नागिरी खेड येथे आजच्या आंदोलनानंतर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीनं आपली भूमिका स्पष्ट केली. कंपनीनं सांगितले की PFAS ही एकच उत्पादनं नसून विविध रसायनांची कॅटेगरी आहे, जी इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, मेडिकल आणि EV क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ग्रामीणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात देण्यात आली असून PFAS संदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी कंपनीनं जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच उत्पादन प्रक्रियेतून तयार होणारे सांडपाणी अधिकृत प्रक्रियेसाठी तळोजा येथील सुविधेकडे पाठवले जाते आणि तेथे विघटन केले जाते असा दावा कंपनीनं केला. सर्व प्रक्रिया बंद यंत्रणेत होण्यामुळे पर्यावरणावर कोणताही धोका निर्माण होत नाही, असंही प्रशासनानं अधोरेखित केले. ओके. जे ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या भावनांची आम्ही अ, अ, इज्जत करतो आणि म्हणून त्याद्वारे त्यांनी जे प्रश्न आम्हाला आता विचारलेले आहेत त्याचं आम्ही सविस्तर उत्तर देणार आहोत. आता PFAS जो आहे नष्ट होत नाही याचा अर्थ काय आहे? तो नष्ट होत नाही ही त्याची सुंदरतासुद्धा आहे, म्हणूनच त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. जिथे जिथे फायर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, जिथे वॉटर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, ते पाण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सला सांभाळायचं आहे सपोज, बरोबर. मग त्यात हा घटक गेला की तो तापमान जेव्हा वाढतं तर तेव्हा त्याला आग लागत नाही, आग लागू देत नाही, असं ते संरक्षण करतं. म्हणून ते त्यामुळेच त्याचे उपयोग आपल्याला या डिफेन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि मेडिकलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आता PFAS हा आमचा प्रोडक्ट आहे, PFAS कॅटेगरीचा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आम्ही विकतो, बरोबर. त्याच्यात जे सांडपाणी तयार होतं त्याच्यात अंशतः PFAS असतं. त्या पाण्याला आम्ही काय म्हणतो त्याला MWML तळोजाला जी फॅसिलिटी आहे MPCBने अप्रूव्ह केलेली, तिथे आम्ही इन्सिनरेशनसाठी, इन्सिनरेशन म्हटलं तर एक भट्टी असते ती, तिच्यात याला नष्ट करण्यासाठी 1200 डिग्रीपर्यंत टेम्परेचर लागतं, 1200 डिग्री सेल्सिअस, त्याच्या खाली नाही. 800 ते 1200 मध्ये वेगवेगळे PFAS आहेत. तर काही 800ला जळायला सुरुवात होतात, काही 1200 पर्यंत जातात. 1200 पर्यंत सगळं काही नष्ट होतं आणि ते त्याच्या मूलभूत जे केमिकल्स आहेत त्याच्यात ते रूपांतरित होतं.